शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आपल्यासोबत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातले साधारणपणे 42 गाव आहे ज्याला प्राधिकरणामध्ये समाविष्ट व्हावं अशी तुमची मागणी आहे। काय सांगितले सरकारकडनं, काय उत्तर? नाही, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग MRTP ॲक्ट खाली कलम 42 अंतर्गत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण जाहीर झालेलं आहे। ही 42 गावं या प्राधिकरणामध्ये आहेत। ज्यावेळी 17 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला हद्दवाढ करायची होती आणि या 42 गावांना या हद्दवाढीमध्ये यायचं नव्हतं, कारण कोल्हापूर महापालिका स्वतःच्या असणाऱ्या एरियामध्ये विकासात्मक कामं करू शकत नाही। त्यामुळे 42 गाव आम्हाला महापालिका हद्दवाढीमध्ये यायचं नाही, म्हणून हे प्राधिकरण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस त्यावेळी जाहीर केलं। आजपर्यंत या प्राधिकरणाला कोणताही विकास निधी आलेला नाही। त्या अंतर्गत ज्या बांधकामाच्या परवानग्या आहेत प्राधिकरणात त्याच्यामधून 12 कोटी रुपये जमले। या 42 गावाच्या अंतर्गत 3,07,470 लोकसंख्या आहे। ही 42 गावं करवीर तालुक्यातील 37 आणि हातकणंगले तालुक्यातील 5 गावं आहेत। मुळात ही शहराशेजारची गावं आहेत, ही मोठी गावं आहेत। याचा विकासात्मक कामं कोणतीही नाही झाली। याच्यामध्ये अनडेव्हलपमेंट वाढ म्हणजे अनियमित वाढ व्हायला लागलेली आहे आणि शहरामधले नागरिक या गावामध्ये येऊन राहायला म्हणजे की पुणे प्राधिकरण जसं आहे तसं पुणे प्राधिकरण आहे। हे प्राधिकरण करत असताना 42 खाली न घेता हे प्राधिकरण सेक्शन 40च्या अंतर्गत ह्याला दर्जा द्या आणि स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमा, जसं PMRDला नेमले। आज पुण्यामध्ये PMRDच्या अंतर्गत 700 ग्रामीण गाव आहेत। आम्ही किमान फक्त 42 गाव मागतोय आणि जसं पुण्याला आणि तुम्ही नाशिकला जसं निधी देता तसं द्या आणि शासकीय जमिनी या 42 गावामध्ये आहेत। त्याच्यामध्ये ऑडिटोरियम थिएटर असतील, दवाखाने, सुसज्ज दवाखाने असतील, शाळा असतील, ड्रेनेज डेव्हलपमेंट प्लॅन असतील, ह्याच्यामधून तुम्ही सेक्शन 40 खाली म्हणून स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणा डेव्हलपमेंट प्लॅन करा आणि शासनाचा निधी याच्यामध्ये द्या। स्पेशल 40 खाली जर आपण केलं आणि स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमलं तर केंद्र सरकारच्या सुद्धा काही सुविधा या 42 विकास होईल, या गावांचा ह्या गावांचा विकास होऊ देत। आणि शहराच्या म्हणते की 2 महिने या सगळ्या संदर्भात प्रस्तावाला उदय सामंत यांनी हो सकारात्मक उत्तर दिले। 2 महिन्याच्या आत याचा DPR करून घ्या। सेक्शन 40 खाली आपण याच्यामध्ये कारवाई करू आणि मी त्यांना हेही सांगितलं की तातडीची एक बैठक या प्राधिकरणामधील गावांच्या सरपंचासहित तातडीची बैठक या ठिकाणी लावा आणि 40 सेक्शन खाली हा संपूर्ण अहवाल 2 महिन्यात मागून याला विशेष दर्जा द्या अशी मागणी। त्यामुळे 42 गावांचा सगळा विषय आहे आणि तो तातडीनं जसं त्यांनी सांगितलं की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये त्यांना समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या 42 गावांचा विकास होईल। कॅमेरामन अजित कदमसह मी वेदांत ने ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।